We'll go for the next question from practice set 3.3. What is the question is, in an AP, the sum of three consecutive terms is 27 and their product is 504. Find the terms. म्हणजेच काय, पहिल्या तीन कॉन्सिक्युटिव्ह टर्मची म्हणजे एकामागे येणाऱ्यांची बेरीज सम इज गिवन ॲज 27 अँड द प्रोडक्ट म्हणजे तिघांचं मल्टिप्लिकेशन, त्यांचा गुणाकार हा दिला आहे त्यांनी प्रश्नामध्ये 504. तर त्या टर्म्स कोणत्या असतील? सो ज्यांची बेरीज सम ऑफ थ्री कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज 27 अँड द प्रोडक्ट इज 504. वी हॅव टू फाइंड दॅट टर्म्स. So in this kind of questions we have to assume let the terms be. So we'll start with the answer. So let the three consecutive terms be of course in an AP be a minus d, a and a plus d, where of course a is a first term and d is a difference. सो ए जर पहिली टर्म असेल तर त्याच्यानंतरची टर्म आपण घेतो ए प्लस डी आणि त्याच्या आधीची टर्म आपण घेतो ए मायनस डी आणि प्रश्नामध्ये दिलं आहे की ते ए पी आहे. सो लेट द थ्री कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे एकामागे घेणारे लेट द थ्री कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इन एन ए पी बी ए मायनस डी, ए अँड ए प्लस डी. सो फ्रॉम द गिवन कंडिशन्स प्रश्नामध्ये काय दिलं आहे त्यांनी? द सम ऑफ थ्री टर्म्स. सो इनडायरेक्टली या सगळ्यांची बेरीज देअरफॉर फ्रॉम द गिवन कंडिशन्स ए मायनस डी प्लस ए प्लस डी, त्याची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे प्रश्नामध्ये विच इज 27. 27 त्यांची बेरीज दिली आहे. सो तुम्ही जर नीट सॉल्व करून बघितलं, इथे आहेत मायनस डी, इथे आहेत प्लस डी. सो मायनस डी अँड प्लस डी गेट्स कॅन्सल्ड. ए प्लस ए बिकम्स 3a. सो 3a इज इक्वल टू 27. जर 3a बरोबर 27 असेल डेफिनेटली a इज इक्वल टू 27 डिवाइड बाय 3 अँड सो द आन्सर इज 9. म्हणजेच आपल्याला टर्मचा पहिला टर्म दॅट इज पहिला फर्स्ट टर्मला मिळाला विच इज 9. अँड इन द सेकंड कंडिशन फ्रॉम द नेक्स्ट कंडिशन द प्रोडक्ट इज 504. म्हणजे या तीन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्सचा गुणाकार हा दिला आहे 504. सो फ्रॉम द नेक्स्ट कंडिशन्स ऑल्सो इट इज गिवन दॅट a minus d multiply by a plus d is 504. विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला माहिती असेल आधीच्या वर्गात मी शिकला असाल a minus d multiply by a plus d. ते तुम्ही सूत्र वापरू शकता. a minus d multiply by a plus d is a square minus d square. It is a square minus d square multiply by a is equals to 504. इथे आपल्याला aचं उत्तर मिळालं. our answer for a is 9. So we'll substitute a equals to 9. So it is 9 square minus d square multiply by 9. Value of a is 9 is equals to 504. 9 square is 81. So 9चा वर्ग 81 येतो. So 81 minus d square multiply by 9 is equals to 504. आपण हे 9 जर इकडे आले तर होणार डिव्हिजन. So 81 minus d square is equals to 504 divided by 9. So if I divide by 9, 9 5 is 45 and 9 6 is 54. So 81 minus d square equals to 56. And therefore we will continue. So 81 minus d square is equals to 56. So we can take this 56 on the left hand side and minus d square comes on the right hand side becomes plus. So 81 minus 56 equals to d square. तुम्ही 81 मधून 56 वजा केले तर उत्तर येतं 25. So 25 equals to d square. ना विद्यार्थी मित्रांनो, ते नीट लक्ष द्यावं लागेल. d square equals to 25. कोणाचा स्क्वेअर हा 25 येतो तर दोन उत्तर असतील. आयदर डी इज +5 और डी इज -5. त्याचं कारण असं, कारण +5चा स्क्वेअरसुद्धा 25 येतो आणि -5चा स्क्वेअरसुद्धा 25 येतो. म्हणून आपली फर्स्ट टर्म जरी एक असली, आपले कॉमन डिफरन्स हे दोन असू शकतात, आयदर +5 किंवा -5. सो त्याप्रमाणे आपल्याला उत्तरामध्ये सिक्वेन्स येईल. सो देअरफॉर आपल्याला दोन केसेस आहेत. सो वेन आपल्याला ए घ्यायचं आहे, ऑफकोर्स ए इज फिक्स, व्हॅल्यू ऑफ ए इज 9 आणि डी आपण घेऊया आधी +5. वेन डी इज +5 ही असेल आपली केस 1. आपण याला केस 1 म्हणूया. इट इज केस 1. सो वेन ऑफकोर्स ए इज 9 अँड डी इज +5, द टर्म्स ऑफ द सिक्वेन्स आर, द टर्म्स ऑफ द ए पी आर a minus d a and a plus d which is equals to a minus d म्हणजेच 9 minus d is 5, 9 minus 5, 9 आणि 9 plus 5 which is equals to 4, 9 and 14. किंवा ही झाली आपली केस 1. आपण केस 2 घेऊया.
case 2, when d equals to minus 5, when d is equals to minus 5, when d is equals to minus 5, the sequence is a minus d, a, and a plus d. We go for case 2, when d is equals to minus 5, आपल्या d ची दोन उत्तरं मिळाली होती, when d is plus 5 and d is minus 5. So when d is equals to minus 5, आपला sequence आहे a minus d, a and a plus d. So we'll continue. So the sequence will be a minus d, आपली a ची व्हॅल्यू आहे 9. So it is 9 minus d, d is minus 5. Next is a, which is 9, and 9 plus d, so it is 9 plus minus 5. आपला d आहे minus 5. I repeat, it is a minus d, a and a plus d. आपला d आहे minus 5. So 9 minus of minus 5 becomes 9 plus 5, which is 14. 9 and 9 minus 5 becomes 4. And therefore, the terms can be, the terms of the AP are either it is 4, 9, 14 or it is 14, 9 and 4. That is the answer for this question. विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढच्या प्रॅक्टिस सेटकडे जाणार आहोत, विच इज प्रॅक्टिस सेट 3.4. आणि ही 3.4 एक्सरसाइज अतिशय महत्त्वाची आहे, कारण ह्याचे सगळे ॲप्लिकेशन्स आपण जे फॉर्म्युले शिकलो त्याचे सगळे ॲप्लिकेशन्स तुम्हाला 3.4मध्ये करायचे आहेत. आपण पहिल्या क्वेश्चनकडे जाऊ. क्वेश्चन आहे, ऑन 1st January 2016 Sanika decides to save ₹10, ₹11 on the second day, ₹12 on the third day, and if she decides to save like this, then on 31st December 2016 what would be her total savings? मी प्रश्नाचा नीट अर्थ बघितला तर वर्षाच्या पहिल्याच दिवशी 2016 सालच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारीपासून ते 31 डिसेंबर 2016 पर्यंत प्रत्येक दिवशी तिने पहिल्या दिवशी सेव्ह केले ₹10, दुसऱ्या दिवशी सेव्ह केले ₹11, तिसऱ्या दिवशी सेव्ह केले ₹12 आणि अशा ती सेव्ह करत गेली. तर नक्की पहिल्या दिवसापासून ते 31 डिसेंबर 2016 पर्यंत तिच्याकडे किती सेव्हिंग्स असतील. आपण आता बघूया कसं हे सॉल्व करायचं आहे. जे प्रश्नामध्ये दिलं आहे ते आपण समजून घेऊया. वर्षाचं नीट बघितलं 2016 हे लीप वर्ष आहे, इट इज अ लीप इयर. कारण शेवटचे 2 अंक बघितले तर त्याला 4ने भाग जातो आणि जर ते लीप वर्ष असेल तर नंबर ऑफ डेज फ्रॉम 1st January 2016 to 31st December नंबर ऑफ डेज बिकम्स 366. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल लीप वर्षामध्ये 365 नाही तर 366 डेज असतात. सो नंबर ऑफ डेज बिकम्स 366. ह्याचा उपयोग आपल्याला पुढे सूत्रामध्ये करायचा आहे. प्रश्नामध्ये दिलं होतं, ऑन द फर्स्ट डे शी सेव्ज ₹10, सेकंड डे शी सेव्ज ₹11, on the third day she saves ₹12, and up till 31st December 2016 it becomes an AP. So what is an AP? The AP is 10, 11, 12, 13 and so on. सो शेवटच्या दिवशी किती तिचं सेविंग असेल आपल्याला माहिती नाही आणि त्या सगळ्या सेविंगची बेरीज आपल्याला हवी आहे. सो आपल्या या ए पीमध्ये फर्स्ट टर्म इज 10, ज्याला आपण T1 म्हणतो, सेकंड टर्म इज 11, थर्ड टर्म इज 12, फोर्थ टर्म इज 13 अँड सो ऑन. व्हॉट इज द कॉमन डिफरन्स? कॉमन डिफरन्स ऑलवेज T2 मायनस T1, म्हणजेच 11 मायनस 10. ऑफकोर्स द आन्सर इज 1, कारण प्रत्येक दिवशी ₹1 ती जास्त सेव्ह करत जाते. नंबर ऑफ टर्म्सचं बघितले, लीप वर्ष असल्यामुळे 1 जानेवारीपासून 31 डिसेंबरपर्यंत असे 366 दिवस येतात. सो 366 वेळा तिने ते सेव्ह केलेले आहेत प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक दिवशी. सो n इक्वल्स टू 366. अँड डेफिनेटली व्हॉट यू हॅव टू फाइंड? यू हॅव टू फाइंड द आन्सर फॉर SN, म्हणजेच सगळ्या 366 दिवसांची जी बेरीज जी जमा होईल ती आपल्याला हवी आहे, विच इज S366. म्हणून आपण सूत्रगुंड वापरायचं. वी हॅव टू फाइंड आन्सर फॉर SN. सो SN इक्वल्स टू n/2 2a प्लस n-1 मल्टिप्लाय बाय d. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती असेल कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज आहेत. एनची व्हॅल्यू आहे 366. सो S366 इज इक्वल्स टू 366 डिवाइड बाय 2 इन द ब्रॅकेट्स 2a. एची व्हॅल्यू आहे 10 प्लस 366 मायनस 1 म्हणजेच n-1 मल्टिप्लाय बाय कॉमन डिफरन्स इज 1. सो डेफिनेटली 366/2 इन द ब्रॅकेट्स 2 10 इज 20 प्लस दोघांची वजाबाकी इज 365 मल्टिप्लाय बाय 1 इज 365. दोघांची बेरीज केली 365 प्लस 20 इज 385. सो इट इज 385 मल्टिप्लाय बाय 366/2 आपण तसेच ठेवले. ह्याला आपण भाग लावू शकतो. 366चे अर्धे केले तर येतात 183. सो 183 मल्टिप्लाय बाय 385, आन्सर इज 70,455. म्हणजे याचा अर्थ सानिकाने पहिल्या दिवशीपासून म्हणजेच 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2016 तिचं किती सेव्हिंग झालं? 70,455 रुपीज. आणि म्हणून आपल्या वाक्याची शेवट काय असेल हव्या? हर सेव्हिंग
for all the throughout the whole year is 70,455 rupees. That is the answer for this question. We will go for the next question from practice set 3.4. The question is, Sachin invested in a national savings certificate scheme. In the first year, he invested rupees 5,000. In the second year, he invested rupees 7,000. And in the third year, he invested rupees 9,000 and so on. Find the amount he has invested in 12 years. म्हणजे याचा अर्थ असा की सचिनने एखाद्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीममध्ये पैसे इन्व्हेस्ट केले. पहिल्या वर्षी त्याने इन्व्हेस्ट केले 5,000 रुपये, दुसऱ्या वर्षी त्याने इन्व्हेस्ट केले 7,000 रुपये, तिसऱ्या वर्षी 9,000 आणि सो ऑन. म्हणजे पहिल्या वर्षी 5,000, दुसऱ्या वर्षी 7,000, 9,000, मग 11,000, 13,000 अँड सो ऑन. फाइंड अमाऊंट इन्व्हेस्टेड इन 12 इयर्स. म्हणजेच पूर्ण 12 वर्षांमध्ये, असं ते 12 वर्ष केलं. सो फाइंड अमाऊंट इन्व्हेस्टेड इन 12 इयर्स. पूर्ण 12 वर्षामध्ये त्याच्याकडे किती राशी, एकूण राशी जमा झाली. फाइंड द अमाऊंट ही हॅज इन्व्हेस्टेड इन 12 इयर्स. सो आपण जे प्रश्नामध्ये दिले ते आपण लिहूया आधी. सो सचिन इन्व्हेस्टेड रुपीज 5,000 इन द फर्स्ट इयर, 7,000 इन द सेकंड इयर, 9,000 इन थर्ड इयर. सो विद्यार्थी मित्रांनो, नीट बघितलं इथे प्रत्येक ठिकाणी 2-2 हजाराचा फरक आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी त्याने काय केलं, 2-2 हजारांनी त्याने अमाऊंट इन्व्हेस्ट करणं वाढवलं. पहिल्या वर्षी 5,000, दुसऱ्या वर्षी 7,000, मग 9,000 अँड सो ऑन. अँड ऑफकोर्स अप टिल 12 इयर्स विच इज ॲन AP. आणि आपला AP काय असेल तो, ज्यामध्ये पहिली टर्म असेल 5,000, सेकंड टर्म इज 7,000, थर्ड टर्म इज 9,000 अँड सो ऑन अप टिल 12 इयर्स. म्हणजे डेफिनेटली असे 12 टर्म्स त्यामध्ये असतील. अँड देअरफॉर आपल्या प्रश्नामध्ये n इक्वल्स टू 12. नंबर ऑफ टर्म्स विल बी 12. द फर्स्ट टर्म इज 5,000. Second term is 7,000. So common difference D is equals to T2 minus T1, which is 7,000 minus 5,000. So answer is 2,000. म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टर्ममध्ये फरक असेल 2,000 रुपयांचा. D is 2,000. Number of terms of course is 12. आणि आपल्या प्रश्नामध्ये विचारले फाइंड अमाऊंट इन्व्हेस्टेड इन 12 इयर्स. मीन्स इनडायरेक्टली वी हॅव टू फाइंड द अमाऊंट इन्व्हेस्टेड इन 12 इयर्स म्हणजेच S12. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल SNचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. वी नो दॅट SN इक्वल्स टू n/2 मल्टिप्लाय बाय 2a प्लस n-1 मल्टिप्लाय बाय D, ज्यामध्ये nची व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे 12. सो S12 इक्वल्स टू 12/2. एची व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे 5,000 प्रश्नानुसार, प्लस n-1 म्हणजे 12-1 मल्टिप्लाय बाय कॉमन डिफरन्स इज 2,000. सो द फर्स्ट स्टेप इज S12 इक्वल्स टू 12/2 इन द ब्रॅकेट्स 2 मल्टिप्लाय बाय 5,000 प्लस 12-1 मल्टिप्लाय बाय 2,000. So it is 12/2. 5 2s is 10,000 plus 12-1 is 11. 11 2s becomes 22,000. So या स्टेपमध्ये तुम्ही या स्टेपवर आलात तरी चालेल. सो इट इज 12/2, 10,000 प्लस 22,000. 10,000 अधिक 22,000 केले तर उत्तर येतं 32,000 गुणिले 12/2 केलं तर उत्तर येतं 6. So it is 6 multiplied by 32,000 and so the expected answer is 1,92,000. म्हणजे याचा अर्थ अमाऊंट ही हॅज इन्व्हेस्टेड इन ऑल द 12 इयर्स. टोटल जो अमाऊंट केली ती S12 येते 1,92,000 रुपये. सो दॅट इज द अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय सचिन इन ऑल द 12 इयर्स. दॅट इज द आन्सर फॉर दिस क्वेश्चन. वी कम टू द लास्ट पार्ट ऑफ प्रॅक्टिस सेट 3.4 ॲप्लिकेशन्स. द क्वेश्चन इज Kargil's temperature was recorded in a week from Monday to Saturday and all the readings were in AP. The sum of temperatures of Monday and Saturday was 5 degrees Celsius more than the sum of temperatures of Tuesday and Saturday. If the temperature of Wednesday was minus 30 degrees Celsius, then find the temperature on other 5 days. म्हणजेच तुम्हाला प्रश्नामध्ये बरंच काही दिलं आहे, तुम्हाला नीट प्रश्न वाचावा लागेल. कारगिलचं टेम्परेचर दिले फ्रॉम मंडे टू सॅटर्डे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑल द रिडिंग्स वेअर इन AP. म्हणजे डेफिनेटली प्रत्येक टर्ममध्ये काहीतरी कॉमन डिफरन्स जो आहे हा कॉन्स्टंट आहे. आणि द सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ मंडे अँड सॅटर्डे, म्हणजे मंडे आणि सॅटर्डेचं तापमान जे होतं ते 5 डिग्री सेल्सिअस जास्त होतं दॅन द सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ ट्यूजडे अँड सॅटर्डे. म्हणजे मंगळवार आणि शनिवारच्या टेम्परेचरपेक्षा ऑफकोर्स हे टेम्परेचर 5 डिग्री सेल्सिअसने जास्त होतं. अजून एक गोष्ट तुम्हाला दिली आहे प्रश्नामध्ये, टेम्परेचर ऑफ वेनसडे वॉज -30 डिग्री सेल्सिअस. हे मायनस चिन्ह आहे कारण कारगिल आहे, तुम्हाला माहिती असेल टेम्परेचर खूप कमी असतं. द टेम्परेचर ऑफ वेनसडे वॉज -30 डिग्री सेल्सिअस. फाइंड अ टेम्परेचर ऑन अदर 5 डेज. मग इतर 5 दिवसांचं तापमान म्हणजे वेनसडे सोडून तुम्हाला टेम्परेचर हे काढायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सुरुवात करावी लागेल टेम्परेचर्सने, जे तुम्हाला घ्यायचं आहे APने. सो लेट द टेम्परेचर्स फ्रॉम मंडे टू सॅटर्डे बी A-3D, A-2D, A-D, A+D आणि A+2D रिस्पेक्टिव्हली ऑफकोर्स इन डिग्री सेल्सिअस विच आर इन AP. पर एकदा बघूया. लेट द टेम्परेचर्स फ्रॉम मंडे टू सॅटर्डे.
सो हे झालं मंडेजचं टेम्परेचर a minus 3d, ट्यूजडेज इज a minus 2d, वेनसडेज a minus d, थर्सडेज इज a, फ्रायडेज इज a plus d and सॅटर्डेज इज a plus 2d. हा सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवा फ्रॉम मंडे टू सॅटर्डे. a minus 3d, a minus 2d, a minus d, a plus d आणि a plus 2d डिग्री सेल्सिअस रिस्पेक्टिव्हली विच आर इन AP. हे झालं आपलं मंडे टू सॅटर्डेचं टेम्परेचर. आणि फ्रॉम द गिवन कंडिशन्स, आपल्या कंडिशन्सनुसार ते प्रश्नामध्ये दिलं आहे द सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ मंडे अँड सॅटर्डे. आपलं मंडेचं टेम्परेचर आहे a minus 3d, सॅटर्डेचं टेम्परेचर आहे a plus 2d इज इक्वल्स टू 5 डिग्री सेल्सिअस मोर दॅन, म्हणजेच +5 दॅन द टेम्परेचर्स ऑफ ट्यूजडे अँड सॅटर्डे. Than the temperatures of Tuesday and Saturday. So it is a minus 3d plus a plus 2d is equals to +5 than a minus 2d plus a plus 2d. हे +5 काय केले बिकॉज इज 5 डिग्री सेल्सिअस मोर दॅन द टेम्परेचर्स ऑफ ट्यूजडे अँड सॅटर्डे. फक्त तुम्हाला लिनियर इक्वेशन मिळेल. विद्यार्थी मित्रांनो नीट जर बघितलं हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करावं लागेल. इथे आहेत -3d, इथे आहेत +2d. सो -3d plus 2d becomes -d, a plus a becomes 2a. सो 2a minus d is equals to राईट हँड साईडमध्ये इथे -2d आणि +2d हे एकमेकांना अपोजिट आहेत. सो दे विल गेट कॅन्सल इच अदर. सो वी कॅन कॅन्सल दिस. -2d and +2d गेट्स कॅन्सल्ड. सो a plus a becomes 2a प्लस ऑफकोर्स लास्ट टर्म इज 5. सो 2a minus d equals to 2a plus 5. दोन्ही ठिकाणी 2a आणि 2a आहेत. सो लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड आर सेम. सो 2a टर्म्स गेट्स कॅन्सल्ड. सो 2a and 2a गेट्स कॅन्सल्ड. व्हॉट इज लेफ्ट इज -d equals to 5. आपल्याला डीचं उत्तर हवं आहे. सो वी हॅव टू निग्लेक्ट दिस साईन. सो या साईनला निग्लेक्ट करायचं असेल वी मल्टिप्लाय बाय -1 ऑन बोथ द साईड्स. जर मी मल्टिप्लाय -1 केलं तर मायनस इंटू मायनस इज प्लस अँड प्लस इंटू मायनस इज मायनस अँड देअरफॉर कॉमन डिफरन्स d इक्वल्स टू -5. हे आपल्याला या इक्वेशनवरनं आपल्या कॉमन डिफरन्सची व्हॅल्यू मिळाली विच इज -5. अजून एक गोष्ट प्रश्नामध्ये दिली आहे द टेम्परेचर ऑफ वेनसडे वॉज -30 डिग्री सेल्सिअस. वेनसडेज म्हणजेच आपल्या प्रश्नामध्ये आपल्या APमध्ये द सिक्वेन्स इज a minus d इक्वल्स टू -30 डिग्री सेल्सिअस. हे प्रश्नामध्ये दिलेलं आहे. दॅट्स अ टेम्परेचर ऑफ वेनसडे. हे प्रश्नामध्ये दिलेलं आहे. टेम्परेचर ऑफ वेनसडे वॉज -30 डिग्री सेल्सिअस. सो a minus d इक्वल्स टू -30. सो या डीची व्हॅल्यू जी आहे -5 तर आपण या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करूया. सो a minus of -5 इज -30. सो मायनस अँड मायनस बिकम्स प्लस. सो a plus 5 इज -30. 5 goes on that side. So a is equals to -30 minus 5 and so the answer is -35. म्हणजे आपल्याला डीची व्हॅल्यू मिळाली -5 आणि एची व्हॅल्यू -35 जी आपल्याला टेम्परेचर सॉल्व करण्यामध्ये मदत करेल. सो a plus 5 is -30. So a equals to -30 minus 5. So it becomes -35. When both the signs are negative, we keep the negative sign but we add. So -30 -5 होतात -35. सो ह्या ए आणि डीची व्हॅल्यू आपल्याला लागेल मंडेज टू सॅटर्डेज टेम्परेचर फाइंड आउट करण्यासाठी. सो आपलं कंटिन्यू करूया आपण. सो मंडेज टेम्परेचर आपण घेतला आहे a minus 3d. सो इट इज a इज -35. सो -35 -3 times -5. So it becomes -35 plus 15. So -35 plus 15 answer is -20 degrees Celsius. That is the temperature on Monday. Tuesday's temperature is a minus 2d. So it is -35 minus 2 times d is -5. So it is -35 plus 10. -2 into -5 is plus 10. And -35 plus 10 is -25 degrees Celsius. Wednesday's temperature was given in the question, which was -30 degrees Celsius. And Thursday's temperature is a, which is -35 degrees Celsius. Friday's temperature we are taken as a plus d. So it is -35 plus of -5. So it is -35 minus 5. And -35 minus 5 is -40 degrees Celsius. And the Saturday's temperature is a plus 2d, which is -35 plus 2 times of -5. So it is -35 minus 10, and so the answer is -45 degrees Celsius. So these are the temperatures from Mondays to Saturday. So in short, we have applied the formula for a minus d, a minus 2d, a minus 3 and 4 consecutive terms to find the answer for this question. Thank you.